लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा उपवर्गीकरण रद्द, उपवर्गीकरण रद्द। नाशिकमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयात दोन महत्त्वाची निवेदने सादर करण्यात आली। या निवेदनामध्ये चव्हाणमाळा झोपडपट्टीतील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध हे दोन प्रमुख मुद्दे मांडण्यात आले। पहिल्या निवेदनात चव्हाणमाळा झोपडपट्टी परिसरातील नागरिक गेल्या 40 ते 50 वर्षापासून येथे वास्तव्यास असल्याचे नमूद करण्यात आले आहे। मात्र काही बांधकाम व्यावसायिकांकडून आणि त्यांच्या माध्यमातून पाठविण्यात येणाऱ्या गावकुंडांकडून रहिवाशांवर कथित दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। निवेदनात पुढे असे म्हटले आहे की अनेक कुटुंबे वर्षानुवर्ष मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, रहिवाशांना संरक्षण द्यावे आणि जीवनावश्यक तसेच अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू ठेवाव्यात अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे। दरम्यान दुसऱ्या निवेदनात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाला तीव्र विरोध नोंदविण्यात आला आहे। पीपल्स रिपब्लिकन पार्टीने म्हटले आहे की अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण झाल्यास समाजात भेदभाव वाढू शकतो आणि सामाजिक ऐक्याला तडा जाऊ शकतो। त्यामुळे संपूर्ण अनुसूचित जाती प्रवर्ग एकसंघ ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात संविधानातील समानता, सामाजिक न्याय आणि बंधुता या मूल्यांचा उल्लेख करत कोणत्याही जातीचे वेगळे वर्गीकरण करू नये अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे। तसेच जर उपवर्गीकरणाचा निर्णय कायम ठेवण्यात आला तर राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे। चव्हाणमाळा कुटुंब झोपडपट्ट्यातील नागरिकांच्या सुरक्षेची मागणी आणि अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध अशा दोन महत्त्वाच्या विषयांवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीने विभागीय आयुक्तांकडे निवेदने दिली आहेत। आता या मागण्यांवर प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक। परंतु इथं या ठिकाणी जातीपातीच्या भिंती उभ्या करायच्या आणि याला त्याच्या जाती विरुद्ध, याला त्याच्या धर्माविरुद्ध अशा पद्धतीचा कालचा जो प्रयोग आहे तो आजही या ठिकाणी चालू आहे। मला या ठिकाणी शासनाला सांगायचं आहे की आज जरी एसटी मध्ये 59 जाती असतील, परंतु 59 जातीमध्ये जर भावाभावामध्ये जर सगळे भांडण लावण्याचं काम करीत असेल, इथले काही मनुवादी स्वरूपाचे लोक करीत असतील तर त्याला आमचा पहिला कडाडून विरोध आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाच्या एका जोडीमध्ये बांधला आहे। अनेक जाती धर्माचे लोक, अनेक प्रांताचे लोक, अनेक वर्णाचे लोक या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत आणि त्या लोकांना एकत्रित करण्याचं काम इथल्या संविधानाने आमच्या बापाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे। या ठिकाणी जो सामाजिक समतेचा विचार महात्मा ज्योतिबा फुलेंनी मांडला, जो सामाजिक समतेचा विचार अण्णाभाऊ साठेंनी मांडला, जो सामाजिक अभिसरणाचा विचार शाहू महाराजांनी मांडला, अशा पद्धतीचं सगळं महापुरुषांनी या ठिकाणी या समाजाला एकत्रित केलं आहे। बाबासाहेबांनी रात्रंदिवस या ठिकाणी परिश्रम घेऊन ही संविधान बनवलं आहे। त्या संविधानामध्ये अनेक शोषित पीडित जातीच्या लोकांना एकत्र करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि हे या संविधानासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे। कारण ज्या वेळेला संविधान लिहिले होते बाबासाहेब, त्या वेळेला बाबासाहेबांनी एकाही जातीला, कुठल्याही जातीवर अन्याय केलेला नाही हे आपण या ठिकाणी पहिलं लक्षात घेतलं पाहिजे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी संविधानाचा आणि या देशाचा बाप असला तरी पण आमच्या सारख्या हजारो कार्यकर्त्यांना मार्गदर्शक म्हणून आज काम करतो आहे। बाबासाहेबांनी सांगितलं आहे की जर तुम्हाला या संविधानामध्ये चांगलं करता येत नसेल तर तुम्ही वाईटही करू नका, अशा पद्धतीचा संदेश बाबासाहेबांचा आम्ही स्वीकारलेला आहे। आणि जर या बाबासाहेबांच्या विचारांना, संविधानाला जर छेद देण्याचं काम तिथं जर कोणी करीत असेल तर त्याच्या हाताला आम्ही काय करणार आहोत, आमचे सगळे भीमसैनिक या ठिकाणी आहेत। आज बाबासाहेबांचं नाव जगाच्या पाठीवर गेलं आहे। बाबासाहेबांनी दिलेले संविधानाचे विचार
आज यांना जगातला प्रत्येक देश मानत आहे. प्रत्येक देशाचे लोक संविधानाला नतमस्तक करून बाबासाहेबांना नतमस्तक होत आहेत. आणि या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचारांची तोडफोड करण्याचं काम, त्या संविधानाची तोडफोड करण्याचं काम कोणी करीत असेल त्याचे हात आम्ही तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की आमचा कुठलाही भीम सैनिक जेलमध्ये जायला घाबरत नाही. आमचा कुठलाही भीम सैनिक आजपर्यंत कुठल्या आंदोलनावर कुठली केस होईल त्याला घाबरत नाही. परंतु बाबासाहेबांच्या विचारांना छेद देण्याचं काम केलं तर त्याचे परिणाम फार वाईट भोगावे लागते. मला इथल्या शासनाला सांगायचंय की शासन या ठिकाणी आपण गोरगरिबांचे, शोषितांचे, पीडितांचे मायबाप सरकार आहात. परंतु तुम्ही पाठीवर मारलं तर चालेल, परंतु पोटावर मारण्याचं काम जर तुम्ही करीत असाल तर आम्ही तुम्हाला जशाच तसं उत्तर देऊ. बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे की या ठिकाणी अन्याय अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या अन्याय अत्याचाराला काढून टाकण्यासाठी तुम्ही सर्वात पुढे आलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलंय या ठिकाणी तुम्हाला तुमचे हक्क मिळत असतील तर ते तुम्ही हिसकावून घेतले पाहिजेत. बाबासाहेबांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी, संविधानाला ज्या ज्या अभिप्रेत असलेल्या सर्व गोष्टी आम्ही या ठिकाणी पाळत आहोत. आम्ही कालही संविधानाला मानणारे लोक आहोत, याही पुढे संविधानाला मानणार आहोत. परंतु बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जर कुणी या ठिकाणी अस्तव्यस्त करीत असेल तर मग ते काही चांगलं राहणार नाही. म्हणून या पुढील काळामध्ये आम्ही वर्गीकरणाला या ठिकाणी विरोध करीत असताना एकच शासनाला सांगत आहोत की आम्ही सगळे भाऊ एकत्र आहोत. आमच्या भावांना तुम्ही एक वेगवेगळं करू नका, कारण इथला समाज, इथल्या अनेक त्रुटी आहेत त्या तुम्ही नीट केल्या पाहिजे. शासनाने या ठिकाणी असलेल्या ज्या काही अनेक महामंडळ आहेत त्याच्यासाठी पैसे दिले पाहिजे. आमची मागणी आहे या सगळ्या प्रक्रियेमधून या महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने आपण बघतोय की जो अनुशेष, जो आमचा एसटीचा अनुशेष आहे, लाखो लोक भरायचे आहेत, ते भरत नाहीत. कारण त्यामुळे आमचा समाज हा शोषित पीडित होत चाललेला आहे. म्हणून आम्हाला वर्गीकरणासारखे या ठिकाणी प्रश्न आमच्या पुढे निर्माण करून आम्हाला या ठिकाणी भावाभावामध्ये भेदभाव करून एकमेकाच्या विरुद्ध लढे देण्यासाठी तुम्ही आम्हाला प्रवृत्त करीत आहात असा माझा या ठिकाणी आरोप आहे. म्हणून या पुढील काळामध्ये बाबासाहेबांच्या संविधानाला जे काही वर्गीकरण बाबासाहेबांनी नाकारलेलं आहे, जो काही बाबासाहेबांनी घटनेमध्ये आम्हाला दिलेला अधिकार आहे, तो कुठल्याही जातीचा असेल, कुठल्याही धर्माचा असेल, कुठल्याही प्रांताचा असेल, कुठल्याही वर्णाचा असेल, त्याला त्याचं या ठिकाणी त्याला अन्यायाच्या विरोधात त्याला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून या पुढील काळामध्ये आपण सगळे या ठिकाणी आपण बघत आहात अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी आहेत. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सगळ्या समाजाचे, सगळ्या जातीचे लोक आहेत. मातंग समाजाचे आमचे नेते आहेत या ठिकाणी. आमच्या सगळ्या लोकांचा या ठिकाणी, आमच्या आंबेडकरी चळवळीचा या ठिकाणी एक संघ आहे. हा एक संघ असाच अबाधित राहील. कोणी माहितीला आम्हाला वेगळं करू शकणार नाही अशी शपथ घेतो आणि सांगतो जय भीम, जय संविधान. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशास्त्र न्यूज.